नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस पाल्यांसाठी आगरी कोळी भवन येथे पोलीस कल्याण रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। पोलीस कल्याण रोजगार मेळाव्याचे उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले। या रोजगार मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रामधील 100 पेक्षा अधिक कंपन्यांनी उपस्थिती दर्शवली होती, तर 2600 पोलीस पाल्यांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला। या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक पोलीस पाल्यांना तात्काळ नोकरीचे प्रमाणपत्र देण्यात आलं असून या उपक्रमाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील कौतुक केल्याचं पाहायला मिळालं। नाही, सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज गृहविभाग काम करत असताना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांनी अतिशय महत्त्वाचा इनिशिएटिव्ह इथे घेतला आहे। मिलिंदजी आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो। ह्याकरता जॉब फेअर हे पोलीस पाल्यांकरता, शेवटी पोलीस कर्मचारी प्रचंड अडचणींना सामोरे जाऊन त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात। अशा वेळेला त्यांना नोकरी उपलब्ध सहजरित्या करून देणं, त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करणं, हे मला तर दुसरं वर्ष आहे, सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे। आणि जवळपास 2600 विद्यार्थ्यांनी किंवा पाल्यांनी इथे रजिस्ट्रेशन केलं, म्हणजे जवळपास 2500 मुलांना इथे नोकऱ्या मिळणार आहेत। ह्या इनिशिएटिव्ह करता आज मी इथे उपस्थित राहिलो होतो आणि त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो की ह्या इनिशिएटिव्हमुळे नक्कीच एक पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना देखील एक आधार मिळणार आहे, जो महत्त्वाचा आहे। एकंदरीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीमधले अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न आम्ही हाताळायचा प्रयत्न करतोय। त्याच्यामध्ये हाऊसिंगचा एक विषय जिव्हाळ्याचा आहे। पोलीस कर्मचाऱ्यांना जी घरं आहेत ती चांगली मिळावी, त्यांचं राहणीमान हे उंचावलं पाहिजे, ह्यासाठी देखील प्रयत्न आम्ही करतोय। त्याच्यामध्ये पोलीस इमारतींचं बांधकाम करणं, त्याला दुरुस्तीला फंड देणं, ह्यासाठीचे प्रयत्न करत असताना त्यांचे लोन्स अप्रुव्हल करणं। जर का आम्ही घर प्रोव्हाइड करू शकत नसू तर किमान त्यांनी जे लोनवरनं जे घर घ्यायचा प्रयत्न करतायत त्याला कमी इंटरेस्ट रेटमध्ये किंवा त्याच्यामध्ये काही सबसिडाईज करून किंवा त्याच्यामध्ये काही आपले इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना काही त्याच्यामध्ये मदत करता येईल किंवा ती प्रोसेस जी आहे ती सोपी करता येईल, असे आमचे प्रयत्न आहेत। एकंदरीत पोलीस हाऊसिंगच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अग्रेसिव्ह आहेत, प्रयत्नशील आहेत आणि हाऊसिंगच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चांगली घरं मिळाली पाहिजेत।